श्रीगोंद्यातल्या यात्रेतले हे मोठमोठे पाळणे पाहून यामध्ये आम्ही बसायला गेलो, पण त्यानंतर आमची एवढी फाटली बेकार फाटली की टेलर काकांनी सुद्धा ते शिवून देण्यास नकार दिला। तर नमस्कार मंडळी, मी नगरचा विशाल। आज चाललोय आमच्या श्रीगोंद्याची यात्रा पाहायला। मग काय, बसवलं मित्राला गाडीवरती आणि आलो श्रीगोंद्याला। आता एवढ्या गर्दीमध्ये गाडी कुठे लावायची हा सर्वात मोठा प्रश्न। च्या आईला यातून गाडी चोरीला गेली तर घरचे मला बाहेरच काढतील। मग डायरेक्ट श्रीगोंद्याच्या पोलीस स्टेशन पुढे गाडी पार्क केली। आता चोरट्यांना मना हिम्मत येतो हात लागा कर दिखा। त्यानंतर एटीएम मधून करकरीत नोटा काढल्या आणि आल्या आल्या या गेम मध्ये 100 रुपयांना चुना लावला। च्या आईला एक पण रिंग या पैशांच्या बंडल वरती पडली नाही। माझे वडील नेहमी म्हणायचे की मला या मोठ्या पाळण्यामध्ये बसायचंय आणि नेमके ते श्रीगोंद्याला आले होते। म्हटलं चला आज यांची हाऊस पूर्ण करून टाकू। लहानपणी ते माझी हाऊस पूर्ण करायची, आज मी त्यांची करतोय आणि एका मुलाची ही सर्वात चांगली फिलिंग असते। पण जेव्हा ते खाली उतरले तेव्हा त्यांचा चेहरा पाहण्याजोगा होता। त्यांना म्हटलं अजून कशात बसायचंय का? ते म्हटले नाही नको, एवढ्यातच चक्कर आली मला। त्यानंतर आई बाबांना बाय करून एक एक करून सगळ्या मित्रांना बोलवलं आणि त्यानंतर चालू झाला आमचा खरा पिक्चर। पहिल्यांदा या मोठ्या पाळण्याचं तिकीट काढलं। माझा मित्र म्हटला अरे असल्या छाटछूट पाळण्यामध्ये कुठं बसवलंय? पण जेव्हा तो घराघरा फिरायला लागला तेव्हा माझ्या मित्राच्या अख्ख्या गोट्या कपाळात गेल्या होत्या आणि जंगलातल्या बब्बर शेरची हालत धरून आणलेल्या मांजरासारखी झाली होती। त्याची हालत आणखी टाईट करण्यासाठी बसलो या दुसऱ्या पाळण्यामध्ये आणि च्या आईला लागलं ना हे फिरायला। हे अरे मुझे चक्कर आने लग गया। आता मित्रांच्या चेहऱ्यावरती साफ दिसत होतं की त्यांना स्वर्गाचं दर्शन झालंय। मी म्हटलं आता दर्शन झालंय म्हटल्यावरती येऊन जाऊ एकदा स्वर्गात। मग तिसऱ्या पाळण्याचं तिकीट काढलं आणि सगळ्यात वरती बसायला गेलो आणि ही आमची सर्वात मोठी चूक होती, कारण हा पाळणा आम्हाला खरंच स्वर्गात पाठवण्याच्या तयारीत होता, कारण यामध्ये माझी स्वतःचीच फाटली होती। आईच्या गावात हे एवढ्या जोरात पुढे जायचं आणि एवढ्या जोरात मागे यायचं की मला वाटायचं मी मागच्या मागच नाही पडून जावा। पण आम्ही ठरवलं होतं की एकतर आम्ही जिवंत घरी जातो नाही तर आमची डेड बॉडी घरी जाईल, पण एक पण पाळणा सोडायचा नाही। त्यानंतर परत 2 राईड करून बॉडीची डेड बॉडी होणारच होती, पण मित्रांना म्हटलं मरायच्या आधी यात्रेतली ही सर्वात खतरनाक राईड करून निवांत मरू। आई शपथ सांगतो दारू पिल्यावरती बेवड्याला कसं होतं हे जर तुम्हाला एक्सपिरियन्स करायचं असेल ना तर या राईड मध्ये नक्की बसा। या मुली बसताना एवढ्या एक्साइटमेंट मध्ये बसल्या होत्या, पण बाहेर निघताना कैदी जेलमधून कसे पळतात तशा त्या पळाल्या। आता आतमध्ये काही फोन बाहेर काढता आला नाही, पण बाहेर आल्यावरती आमचे चेहरे पाहून तुम्हाला समजलंच असेल मौत को छू के टक से वापस आ सकता। आता पर रात्रीचे 12 वाजले होते। मग मित्राच्या गाडीत बसून एका हॉटेलमध्ये मस्त पावभाजी वरती ताव मारला आणि सगळ्यांना बाय बाय करून आम्ही सुद्धा निघालो आमच्या घरी।